नमस्कार. बोरगाव कृषीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय काही फार मोठा नाही आहे, परंतु सावधगिरी बाळगणं हे आपलं काम आहे. जसं शेतीचे पिकं शेतकरी यांची प्रकृती चांगली राहावी, तसेच त्यांच्याबरोबरचे जे पाळीव प्राणी आहेत त्यांची पण प्रकृती चांगली राहावी, त्यांची तब्येत चांगली राहावी आणि ते धडधाकट असावे, असा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. आता तुम्ही पाहत आहात की इथं आमचं घरचं कुत्रं आहे आणि त्याला कसली तरी ॲलर्जी झाली, त्याच्यामुळे त्याच्या अंगाला सारी खाज सुटते आणि ते इतकं खाजतं आहे का ते त्या त्वचेमधून त्याचं रक्त यायला लागतं थोडं थोडं. आणि त्याला अटकाव बसण्यासाठी, प्रतिबंध बसण्यासाठी मी एक गोळी आणलेली आहे आणि ही गोळी त्याला दुधातनं किंवा आता मी आज अंड्यातनं देतो आहे आणि 8 दिवसाच्या फरकाने पुन्हा दुसरा एक डोस द्यायचा. म्हणजे त्या 2 गोळीमध्ये बरं होतं. फार तर दोन्ही गोळ्याची किंमत सारंभार 22 ते 20 रुपये लागते. फार किरकोळ विषय आहे तो. परंतु हे जे पाळीव प्राणी आहेत हे मालकाच्या अंगचटी येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या त्या आजारातून आपल्यालाही काही धोका होऊ नये, काही त्रास होऊ नये. लहान मुलं असतात वगैरे, ते त्यांच्याशी खेळत असतात आणि ते खाजत असल्यामुळे सारखे त्यांची केस वगैरे उडतात आणि तो धोका होऊ नये म्हणून मी आज त्याला ती गोळी आणलेली आहे, ती त्याला देत आहे. आता तुम्हाला सगळ्याला एकच विनंती आहे की आपण ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार द्यावी मात्र, आणि मग ते बरोबर त्याचा प्रतिबंध होतो. धन्यवाद. जय जवान जय किसान.